अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, दळणवळण असे सर्व मूलभूत विषय ज्यांच्या अखत्यारीत येतात त्या सर्व महानगरपालिकांमध्ये सध्या निवडणुका होत आहेत आणि त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष हे कामाला लागलेत। मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी प्रत्येक राजकीय पक्षाने वचननामा किंवा जाहीरनामा सादर केलाय। मात्र या जाहीरनाम्यापासून एक समाज मात्र वंचित राहिलेला दिसतोय। तो समाज म्हणजे तृतीयपंथी अर्थात किन्नर समाज। अगदी जन्म घेतल्यानंतर सुरू झालेला किन्नर समाजाचा संघर्ष तो शिक्षण घेताना, त्यानंतर रोजगार मिळवताना आणि नंतर टिकवताना तसेच इतर देखील मूलभूत अधिकार सुद्धा मिळवण्यासाठी या समाजाला अजूनही संघर्ष करावा लागतोय। त्यामुळे राजकीय पक्षांकडून सादर केलेल्या जाहीरनाम्याबद्दल किन्नर समाजाच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, तृतीयपंथी म्हणजेच किन्नर समाज या निवडणुकांकडे कसा पाहतो, प्रशासनाकडून किन्नर समाजाकडे दुर्लक्ष केले जात आहे का, अजून किती वर्ष किन्नर समाजाच्या वाट्याला हा संघर्ष असणार आहे, या संदर्भात या मुद्द्यांसंदर्भात थेट तृतीयपंथीय म्हणजेच किन्नर समाजासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। आणि तो समाज म्हणजे किन्नर समाज, नेमके त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांना या निवडणुकीतून नेमकं काय मिळणार आहे किंवा त्यांना काय हवं आहे, सध्या आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत आहेत स्वतः किन्नर मार्ट ट्रस्टच्या अध्यक्षा सलमा खान। खूप सारं स्वागत तुमचं। आणि एकंदर निवडणुका रंगत आहेत, तुम्ही स्वतः वोट करता, मतदान करता, मात्र तुमचे अनेक प्रश्न सध्या आहेत जे अजूनही प्रलंबित आहेत। कोणते प्रश्न आहेत ते आणि या पालिका निवडणुकीतून ते सुटतील असं तुम्हाला वाटतं का? सर्वात पहिले तर मी तुमचे धन्यवाद करू इच्छित आहे लोकशाही चॅनलचे, की तुम्ही आमच्या समाजावर लक्ष वेळोवेळी वेधलेलं आहे। ते कोविड असो किंवा काही असो, तुम्ही आमच्यावर लक्ष दिलेलं आहे। आणि ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला खूप आशा आहे की शिक्षण, रोजगार, अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्यावर खूप आमच्यासाठी लोक म्हणजे आश्वासन देतात, पण जमिनी हकीकतवर त्याचा लाभ भेटेल अशी आशा आम्ही बाळगतो। आणि निवडून कोणीही येईल, पण आमच्या समाजालाही उन्नतीच्या मार्गावर घेऊन चाललं पाहिजे। आमचा समाज हा दुर्लक्षित समाज आहे। मतदानाच्या वेळी सर्वांना किन्नर समाजाची सुद्धा आठवण येते। आपण शाळेमध्ये सुद्धा ऐकलं असेल की प्रतिज्ञा आहे की मी भारताची नागरिक आहे, पण भारताची नागरिक कुठपर्यंत आहे हे मला नाही वाटत की आजही गव्हर्नमेंटला किंवा सरकारला समजलं आहे। किन्नर समाजाला वंचित समजल्यापेक्षा त्यांना मानवी अधिकार द्या। त्यावेळी आम्हाला सुविधा द्यायचा प्रश्न येतो, त्यावेळी तुम्ही पिछेहाट का करता, किंवा त्यावेळी तुम्ही आमच्या समाजाला त्या प्रमाणात का बघत नाही? तुम्ही आमच्या दारात येता आणि आमच्याकडनं वोट घेता, आम्ही तुम्हाला देतो, पण जेव्हा आम्हाला काही गरज असते तेव्हा तुमच्या आम्ही दारात येतो, तेव्हा तुम्ही सांगतात कोण आले त्यांना हाकला।